हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण जे तुम्हाला काल ग्रुप मेनची परीक्षा झाली, ग्रुप सी मेनची, त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल आलेलं आहे बघा. आता बघा हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचंय. घातांकाचा अतिशय सोपा आणि सिंपल नियम, लय आवडची रज नाही, फक्त जे आपल्याला एक नियम फक्त माहित पाहिजे. इथे किती आहे? 16. 16 कसं लिहू शकतो बघा मी? 2चा चौथा घात, त्याला गुणिले किती या? 3/4, त्याला गुणिले परत हे 8. 8 म्हणजे किती बघा आता आला? 2चा तिसरा घात, त्याला गुणिले किती या? 2/3. खाली 4 म्हणजे किती? 2चा वर्ग. 4 म्हणजे किती आलं? 2चा वर्ग, त्याला किती बघा आता या? 5/2. आता बघा ह्या 4 ला 4 कट झाला, ह्या 3 ला 3 कट झाला आणि ह्या 2 ला 2 कट झाला. शिल्लक किती राहिलं? वरती किती शिल्लक राहिलं बघा? 2चा तिसरा घात, वरती 2चा दुसरा घात आणि खाली किती आला? 2चा पाचवा घात. आता घातांकाचा नियम काय सांगतो? जर पाया समान असेल तर घातांकाची काय होते? बेरीज. 3 2 किती आलं? 5. म्हणजे किती आलं? 2चा पाचवा घात आणि खाली किती आलं? 2चा पाचवा घात. दोन्ही एकमेकाला कट झालं, उत्तर किती आलं? 1 आलं. बघा साधा सिंपल नियम. इथं नियम कुठला वापरलाय बघा? जर याचा m वा घात असेल आणि त्याचा n वा असेल तर ह्या दोघांचा काय होतो? गुणाकार. या दोघांचा काय होतो? गुणाकार. या दोघांचा गुणाकार आहे. इथं बघा ह्या दोघांचा गुणाकार आहे, या दोघांचा गुणाकार आहे. एकमेकाला काय झालं? ते कॅन्सल झाले. मग किती आलं? 2/5 आणि खाली किती आलं? 2/5. 2/5 गेलं, उत्तर किती आलं? 1. साधं सिंपल टेक्निक आहे, लय डोकं लावायचं नाही, फक्त हा नियम वापरलाय. घातांक सगळे 2 मध्ये आणलेत आपण. ओके, थँक्यू.